हाय, आज आम्ही मूवी बघून आलो नवरा माझा नवसाचा 2. खरं तर हा मूवी बघण्याच्या आधी आम्ही बरेच रिव्ह्यूज पाहिले, त्याचं स्टार रेटिंग पाहिलं आणि मला खरंच त्या लोकांचं आश्चर्य वाटतं की त्यांनी या मूवीला एवढं कमी रेटिंग दिलेलं आहे किंवा टीजर बघून लोकांनी त्याला जज केलं. एकतर आपण लहानपणापासून सर्व मराठी माणसं सचिन पिळगावकर यांचे मूवीज बघत आलो आणि त्यांचा प्रत्येक मूवी आपल्याला ऑलमोस्ट आवडलेला आहे. नवरा माझा नवसाचा हा पार्ट 1 ज्यावेळेस आला होता त्याचं बजेट खूप कमी होतं 20 वर्षांपूर्वी आणि त्यावेळेस या मूवीने 5 कोटींची कमाई केली होती. 20 वर्षांपूर्वीचा हा मूवी त्यावेळेस धुमाकूळ घालत होता आणि आजही हा मूवी टी व्हीवर लागला किंवा OTT मोबाईलवरती लोक बघत असतील तरी आनंदाने बघतात. याच मूवीचा जर पार्ट 2 येत असेल तर त्याच्याबद्दल मूवी रिलीज होण्याच्या आधी फक्त ट्रेलरवरती जज करणं हे फार चुकीचं होतं. त्याचबरोबर आम्ही बरेच रिव्ह्यूज बघितले यूट्यूबवरती, इन्स्टावरती, फेसबुकवरती. खूप लोकांनी त्याला क्रिटिसाईज केलं जे मला फारच निरर्थक वाटलं. काल आम्ही एक रिव्ह्यू बघत होतो आणि त्या रिव्ह्यूमध्ये खूप लोकांनी सांगितलं की सुप्रियाजींची ओव्हर ॲक्टिंग आहे, सचिनजींची ओव्हर ॲक्टिंग आहे आणि मूवी फक्त निर्मिती सावंत आणि अशोक सराफ यांनीच सांभाळला आहे, बाकी त्याच्यामध्ये काही असं लॉजिक नाही आहे. हे साफ चुकीचं आहे, हे अजिबात खरं नाही आहे. सुप्रिया पिळगावकर जी ह्या फक्त मराठीतच नव्हे तर अनेक बाकीच्या चित्रपटसृष्टींमध्ये त्यांना मान आहे, त्यांना जुमानलं जातं, त्यांना रिस्पेक्ट आहे. अशा व्यक्तीबद्दल तुम्ही असं वक्तव्य करणं फार चुकीचं होतं. सुप्रियाजींमुळेच हा मूवी पाहण्यासाठी जाणं हे खरं तर महत्त्वाचं कारण आहे. अतिशय सुंदर अभिनय, नैसर्गिक अभिनय, मनाला भावणारा अभिनय असा हा सुप्रियाजींचा अभिनय आहे आणि ह्या अभिनयाबद्दल असं वक्तव्य करणं फार चुकीचं होतं. राहिला प्रश्न अशोकजींचा आणि निर्मितीजींचा. अशोक मामा कमाल आहेत, त्यांच्यामुळे खरं तर मूवीमध्ये अजून जीव आलेला आहे. निर्मिती सावंत यांची कमाल ॲक्टिंग, कमाल टायमिंग. हा मूवी अक्षरशः बघण्यासारखा आहे. नवीन आलेली अभिनेत्री तिनेसुद्धा अतिशय छान काम केलेलं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूवीला कुठेही नावं ठेवण्यासारखी जागा नाही आहे. कारण तुम्ही विचार करा, 20 वर्षांपूर्वी हा जो मूवी बनवला होता तो त्या पिढीसाठी होता आणि आता हा जो मूवी बनवला झाला आहे तो ह्या पिढीसाठी आहे आणि दोन्ही प्रेक्षकांना एकत्र आणणं म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन करून लोकांना काहीतरी कॉन्टेंट डिलिव्हर करणं हे सचिनजींच्या हातामध्ये खूप मोठं रिस्पॉन्सिबिलिटी होती जी त्यांनी खूप छान पार पाडली. आणि तुम्ही ह्याही गोष्टीचा विचार करा की सचिनजी आज काय वयाचे असतील, त्यांनी केवढा अनुभव घेतला आहे चित्रपटसृष्टीमध्ये आणि त्या अनुभवावरनं ते कुठलाही सिनेमा लोकांपर्यंत पोचवतील का? नाही. बरं, जर त्यांनी हा प्रयत्न केला आहे तरी त्यांना फायनान्सर्स पाहिजे, त्यांना इन्व्हेस्टर्स पाहिजे हा मूवी दाखवण्यासाठी. त्या फायनान्सर्स आणि इन्व्हेस्टर्सनी पण मूवीमध्ये काहीतरी दम असल्याशिवाय गुंतवणूक केली आहे का? ह्या मूवीला बघण्यासाठी तुम्ही खरंच सिनेमागृहात जा, हा मूवी बघा. तुम्हाला मूवी बिलकुल कंटाळवाणा वाटणार नाही. स्टार्ट टू एंडपर्यंत हा मूवी खरंच खूप छान आहे. बरेच जण म्हणतात की फर्स्ट हाफ फार बोर आहे, गाणी खूप लांबलचक आहेत. तसं तर बिलकुल नाही आहे. मूवी अतिशय छान आहेत, गाणी पण छान आहेत. कमालीचं म्हणजे डायलॉग. संतोष पवारजी यांना खरंच सल्यूट. खूप सुंदर डायलॉग लिहिलेले आहेत त्यांनी. अतिशय वेळेला साजेसे किंवा वेळेला उठवून नेणारे जे असे डायलॉग्स आहेत ते त्यांनी लिहिलेले आहेत. संगीत थोडं अजून छान होऊ शकलं असतं पण तरीही मूवीमध्ये कॉन्टेंट महत्त्वाचा होता जो अतिशय सुंदर आहे. प्लीज सगळ्यांनी हा मूवी जाऊन बघा. वर्थ इट आहे. ॲटलिस्ट तुम्ही एकदा तर नक्कीच पाहू शकतात. प्लीज मोबाईलवरती किंवा पेनड्राईव्हवरती किंवा कोणाकडनं तरी पायरेटेड व्हर्जन घेऊन हा मूवी बघू नका, कारण या मूवीच्या मागे खूप जणांचं मेहनत आहे, त्याचे त्यांना पैसे मिळतात. जर तुम्ही थिएटरला जाऊन पाहिलं तर ते पैसे खरंच परत केल्यासारखे आहेत त्यांना. प्लीज हा मूवी थिएटरमध्ये जाऊन बघा. हा मूवी खूप छान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हा मूवी फक्त सचिनजी, सुप्रियाजी आणि अशोक सराफजी यांच्यासाठी बघायला गेलो होतो आणि आमचं डिसिजन बिलकुल चुकलेलं नाही. हा मूवी थिएटरला जाऊन बघणं हा एक खूप सुखद अनुभव आहे आणि हा अनुभव तुम्हीही घ्यावा अशी आमची तुम्हाला विनंती आहे. तसंच जर तुम्ही मला विचाराल की आउट ऑफ 5 या मूवीला किती रेटिंग दिले पाहिजेत तर 4.5 हा स्टार रेटिंग असेल या मूवीसाठी. अतिशय सुंदर मूवी आहे. नक्की बघा आणि इतरांनीही घेऊन जा तुम्ही मूवी बघण्यासाठी. धन्यवाद.